बातमी आहे काटोल तालुक्यातील पळसोडी बुवा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांचा वाली कोण? इमारत 1 वर्ग 4 शिक्षक 2, ना आरोचे पाणी ना संरक्षण भिंत आहे, तर हापसीच्या दूषित पाणी, शाळेसमोर मलमा आणि हापसीच्या पाणी निचरा होण्यासाठी नालीच नाही आहे, तर मच्छराचे साम्राज्य, विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी व खेळण्यासाठी प्रांगण व रस्ता व्यवस्थित सुद्धा नाही, जिकडे पाल तिकडेच मलमात मलमा. 2017 मध्ये डिसमेंटल दाखवलेली शाळेची इमारत शेवटी यावर्षी अचानक कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, परंतु सरपंच महाशयांनी कोसळलेली इमारत 3 महिने तशीच ठेवली. शाळा सुरुवात होण्यापूर्वी शाळेचा मलमा हटवला, परंतु काही मलमा तसाच ठेवला. त्याचा फटका आज विद्यार्थ्यांना बसत आहे. ग्रामपंचायत शिक्षणावर 30% खर्च करते, परंतु सरपंच साहेब विद्यार्थ्यांना कोणती सुविधा पुरवण्यात रस नाही, असा सावळा गोंधळ जिल्हा परिषद शाळेच्या पळसोडी बुवा येथे सुरू आहे. या सावळा गोंधळला प्रतिबंध बसावा अशी मागणी ग्रामवासी करीत आहेत. बघा तर सविस्तर रिपोर्ट. जिल्हा परिषद पंचायत समिती काटोल यांच्या अंतर्गत येणारी परसोडी बुवा ही शाळा जी आहे ही खानगाव केंद्राच्या अंतर्गत येते आणि आपण सध्या याच शाळेमध्ये आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे उन्हाळ्यामध्ये या ठिकाणची जी हे जीर्ण शाळा होती ही पडलेली आहे. याचा जो मलबा होता हा हटवण्यात आलेला आहे, परंतु या ठिकाणी आपण बघू शकतो की जेव्हापासून ही 30 जून पासून शाळा सुरू झाली तेव्हापासून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी कुठलीही या ठिकाणी ये जा करण्यासाठी या ठिकाणी कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. सध्या आपण बघू शकतो या ठिकाणी आत्ताच या टाकलेला हा जो मुरुम आहे या ठिकाणी टाकलेला दिसत आहेत. विद्यार्थी जेव्हा शाळेच्या बाहेर येतात तेव्हा त्यांना या ठिकाणी वावराला किंवा खेळायला या ठिकाणी जागा सुद्धा नव्हती. आपण माझ्या मागे बघू शकतो हा सर्व डाऊन भाग आहे आणि या ठिकाणी जो मलबा होता हा जुना या ठिकाणी होता आणि इकडे आपण बघू शकतो संपूर्ण हा डाऊन भाग आहे आणि पावसाचं जे पाणी आहे या ठिकाणी साचल्याची परिस्थिती या ठिकाणी दिसत येत आहे आपल्याला. ही जी शाळा आहे आता बघू शकतो पर्यायी व्यवस्था कुठलीही नाही. एकाच इमारतीमध्ये 2 ते 4 वर्ग या ठिकाणी बसवल्या जातात आपण बघू शकतो आणि या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पर्यायी व्यवस्था नाही आहे. एकाच ठिकाणी आपण बघू शकतो 2 ते 4 वर्ग या ठिकाणी दिसत आहे. विद्यार्थी सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी बसलेले दिसत आहेत. जे शाळा सुधार समिती आहे किंवा ग्रामपंचायत आहे त्यांचं याकडे लक्ष आहे किंवा नाही हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो या शाळेला संरक्षण भिंत नसल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहेत. बाजूला हा भल्ला मोठा हा जो नाला आहे. आता सध्या पावसाचे जे वातावरण आहे, पाऊस सुरू आहे आणि या ठिकाणी कुठलीही संरक्षण भिंत दिसून येत नाही आहे. थातूर मातूर या ठिकाणी लोखंडी हे जे कंपाऊंड आपल्याला केलेलं दिसत आहे. जर या नाल्याला जर पूर आला आणि याचं जर पुराचं जर पाणी या शाळेच्या भोवती साचलं आणि ते जर शाळेमध्ये गेलं तर याला जबाबदार कोण हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे. विदर्भ न्यूज तर्फे रितेश सिंगारे, काटोल.